नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवान सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. व्हॅल्यू एज्युकेशन MCQ पार्ट 5 मूल्य शिक्षण बहुपर्यायी प्रश्न भाग 5 हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे मला प्रेरणा मिळेल तुमच्यासाठी आणखीन काही व्हिडिओ तयार करण्याची. तर बघूया आपण व्हॅल्यू एज्युकेशन MCQ पार्ट 5. मूल्य म्हणजे चिरकाल टिकणारा विश्वास, एखाद्या विशिष्ट वर्तनाचे वळण, चांगल्या गोष्टी यांची पातळी ठरवण्याचे निकष. हे कोणी मांडले? पर्याय ए डॉक्टर आर इंदिरा, बी रॉकेच, सी MP हंट, डी RB पेरी. Value is defined as enduring belief a specific mode of conduct or end state of existence along a continuum of importance. Who stated this? पर्याय ए डॉक्टर आर इंदिरा, बी रॉकेच, MP हंट, डी RB पेरी. याचे उत्तर आहे रॉकेच. पुढचा प्रश्न पाहूया. भावनिक विकास हे डॅश डॅश मूल्याच्या स्रोताशी संबंधित आहे. ए विज्ञानातील शोध, बी लोकशाही, सी भाषा, डी संस्था. इमोशनल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू सोर्स ऑफ व्हॅल्यूज. ए रिसर्च इन सायन्स, बी डेमोक्रेसी, सी लँग्वेज, डी इन्स्टिट्यूट्स. याचं उत्तर आहे लँग्वेज, भाषा. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे काय आहेत? पर्याय ए शैक्षणिक हक्क, मूल्ये, स्वातंत्र्य, समता. पर्याय बी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. सी दोन्ही ए आणि बी. डी वरीलपैकी एकही नाही. व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? पर्याय ए एज्युकेशनल राईट्स, व्हॅल्यूज, लिबर्टी, इक्वॅलिटी. बी जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. सी बोथ ए अँड बी. डी नन ऑफ द अबोव. याचं उत्तर आहे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. नेक्स्ट क्वेश्चन. शालेय शिक्षणात कशाच्या आधारे मूल्यांचे संरक्षण, संवर्धन व संक्रमण केले जाते? ए प्रकल्पाद्वारे, बी नैसर्गिक मार्ग, सी अभ्यासक्रम, डी वरीलपैकी एकही नाही. ऑन व्हॉट बेसिस व्हॅल्यूज आर प्रोटेक्टेड, नर्चर्ड अँड ट्रान्समिटेड इन स्कूल एज्युकेशन? ए प्रोजेक्ट वे, बी नॅचरल वे, सी करिक्युलम, डी नन ऑफ द अबोव. अभ्यासक्रम, करिक्युलम हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अवघे विश्वची माझे घर हे वैश्विक मूल्य खालीलपैकी कोणत्या धर्माचे आहे? पर्याय ए बौद्ध धर्म, बी हिंदू धर्म, सी इस्लाम धर्म, डी वरीलपैकी एकही नाही. Which of the following religion is the universal value of my home in the world? A Buddhism, B Hinduism, C Islam, D none of the above. याचे उत्तर आहे हिंदुइझम, हिंदू धर्म. पुढचा प्रश्न बघूया. स्वतःच्या विकासासाठी कोणत्या धर्माने चित्तशुद्धी हे मूल्य आवश्यक मानले? पर्याय ए बौद्ध धर्म, हिंदू धर्म, इस्लाम धर्म, शीख धर्म. Which religion considered the value of चित्तशुद्धी necessary for self development? A बुद्धिझम, हिंदुइझम, सी इस्लाम, डी सिखिझम. याचे उत्तर आहे बुद्धिझम, बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न बघूया. गुरुकृपा हे कोणत्या धर्माचे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे? ए बौद्ध धर्म, बी हिंदू धर्म, सी सिख धर्म, डी शिव धर्म. गुरुकृपा is the highest value of which religion? बुद्धिझम, हिंदुइझम, सिखिझम, डी शिव धर्म. याचे उत्तर आहे शीख धर्म. 8वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? पर्याय ए मालमत्तेचा हक्क, बी स्वातंत्र्याचा हक्क, सी समानतेचा हक्क, डी शोषणाविरुद्ध अधिकार. Which of the following is not a
फंडामेंटल राईट. पर्याय ए राईट टू प्रॉपर्टी, राईट टू फ्रीडम, राईट टू इक्वॅलिटी, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. नाव आन्सर इज राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा हक्क. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या मूल्यांचा समावेश आहे? पर्याय ए प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, बी सार्वभौम समाजवादी, सी नीटनेटकेपणा, स्वच्छता, डी वरीलपैकी एकही नाही. Which of the following values are included in Indian Constitution? A. Honest, punctuality, B. Sovereign, socialist, C. Neatness, cleanliness, D. None of the above. याचे उत्तर आहे sovereign, socialist, सार्वभौम समाजवादी. पुढचा प्रश्न बघूया. दहशतवादासारखी समस्या डॅश डॅश या मूल्याच्या अभावामुळे निर्माण झाली. पर्याय ए जीवन साक्षरता, बी जल साक्षरता, सी पर्यावरण साक्षरता, डी राजकीय साक्षरता. प्रॉब्लेम्स लाइक टेररिझम आर कॉज्ड बाय द लॅक ऑफ डॅश डॅश व्हॅल्यू. ए लाईफ लिटरसी, बी वॉटर लिटरसी, सी एन्व्हायरमेंटल लिटरसी, डी पॉलिटिकल लिटरसी. याचे उत्तर आहे लाईफ लिटरसी, जीवन साक्षरता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रेम, वात्सल्य व सहकार्य या भावनिक मूल्यांचे संक्रमण डॅश डॅश द्वारे होते. ए विद्यार्थी, बी पालक, सी अधिकारी, डी मित्र. इमोशनल व्हॅल्यूज लाईक लव, अफेक्शन अँड कोऑपरेशन आर ट्रान्समिटेड थ्रू डॅश डॅश. पर्याय ए students, B parents, C officers, D friends. Now answer is parents, पालक. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकाने मूल्य विवादावर मात करण्यासाठी काय करावे? पर्याय ए औपचारिक मार्गदर्शन, बी अनौपचारिक मार्गदर्शन, सी औपचारिक व अनौपचारिक मार्गदर्शन, डी मूल्यमापन. What teacher should do to overcome the value dispute? A formal guidance, B informal guidance, C formal and informal guidance, D evaluation. Now answer is formal and informal guidance, औपचारिक व अनौपचारिक मार्गदर्शन. पुढचा प्रश्न पाहूया. मूल्य विकासाच्या वैयक्तिक प्रक्रियेचे वैशिष्ट्य काय आहे? ए तत्वनिष्ठ विवेकपूर्ण वर्तन, बी तर्कशून्य विवेकपूर्ण वर्तन, सी आत्मकेंद्री व व्यवहारी वर्तन, डी वरीलपैकी सर्व. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोसेस ऑफ व्हॅल्यू डेव्हलपमेंट? ए प्रिन्सिपल्ड डिस्क्रिशनरी बिहेवियर, irrational discretionary behavior, self-centered and practical behavior, all of the above. Now answer is तत्वनिष्ठ विवेकपूर्ण वर्तन, principled discretionary behavior. Now next question. मूल्य विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण नवीन मूल्यांची निर्मिती, बी पर्यावरण साक्षरता, सी जल साक्षरता, डी वरीलपैकी सर्व. Value development is ongoing process because development of new values, environmental literacy, water literacy, all of the above. याचं उत्तर आहे all of the above वरीलपैकी सर्व. कारण मूल्य विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मूल्य ही कुठेही थांबत नसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक मूल्य ही निर्माण होत असतात. नवीन मूल्यांची निर्मिती होते. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पर्यावरण हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, म्हणून पर्यावरण साक्षरता हे नवीन मूल्य आलेलं आहे. त्याच पद्धतीने जल साक्षरता हे सुद्धा नवीन मूल्य आलेलं आहे. कारण अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. पाणी जास्त जर झालेलं असेल तर त्याचं कशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने संवर्धन केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जशी जशी परिस्थिती येते तशा तशा परिस्थितीनुसार वेगवेगळी मूल्य ही त्या त्या परिस्थितीमध्ये उदयास येत असतात आणि त्याचं महत्त्व आपल्याला पटतं आणि ते आपण अंगीकारत असतो. आपल्यामध्ये ते रुजवत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या चारित्र्याचा विकास आपण करत असतो. म्हणून मूल्य हे कुठेही थांबत नसतात. मूल्य हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
पुढचं आपण बघूया. चारित्र्य संवर्धन म्हणजे काय? पर्याय ए मूल्यांचा विकास, बी एका क्षेत्रातील मूल्ये दुसऱ्या क्षेत्रात संक्रमित होणे, सी मूल्यांचे संघटन, डी वरीलपैकी एकही नाही. व्हॉट इज द कॅरेक्टर इन्हान्समेंट? ए डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यूज, बी ट्रान्सफरिंग व्हॅल्यूज फ्रॉम वन एरिया टू अनदर, सी ऑर्गनायझेशन ऑफ व्हॅल्यूज, डी नन ऑफ द अबोव. नाउ आन्सर इज ट्रान्सफरिंग व्हॅल्यूज फ्रॉम वन एरिया टू अनदर. एका क्षेत्रातील मूल्ये दुसऱ्या क्षेत्रात संक्रमित होणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मूल्य शिक्षणाचे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना वार्षिक परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.